धूमधाम से मनाया गया समाज सेवक एवं भाजपा नेता किसान दांगट का जन्मदिन। सभी ने दी बहुत बहुत बधाई। मुंबई चेंबूर के सुमन नगर और नवजीवन सोसाइटी स्थित डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक सहित विभिन्न इलाकों के लोगों ने समाज सेवक एवं भाजपा नेता किसान दांगट का जन्मदिन बहुत ही उत्साह के साथ मनाया। चाहे शिवसेना यूबीटी के वरिष्ठ पदाधिकारी महेंद्र नागटे हो या अधिवक्ता अनिल केसरी, इन सभी के साथ साथ उनके कार्यकर्ताओं और किशन दांगट के समर्थकों ने उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी। केक काटकर उनकी लंबी उम्र और स्वस्थ जीवन की कामना की गई। सभी ने कहा कि समाज सेवा और जनहित के कार्यों में किसान दांगट का योगदान सराहनीय है। साहेब, आज 30-35 वर्ष झाली राजकारणात। मला 39 वर्षे पूर्ण होत आली आणि महेंद्र नागटे आणि सुधीर पाटील यांनी कधी भाजपचा दांगट किंवा शिगवण भाजपचा असं नाही, यांनी सगळ्यांना आपलं समजलं। कुठल्याही पक्षाचा माणूस यांचा मित्र असेल, त्याच्या काही अडचणी असतील, सुधीर पाटील असो महेंद्र नागटे असो, अग्रसरपणाने पुढे असतात। आणि यांची माझी दोस्ती, एक महत्त्वाचा तुम्हाला विषय सांगायचा म्हणल्यानंतर, मनीषा कायंदे जिल्हा अध्यक्ष होत्या भाजपच्या। त्या टायमाला महेंद्र नागटे साहेब शाखा प्रमुख होते। मनीषा कायंदेने स्वतः कबूल केलं की नागटे साहेबांनी एक जिवलग मित्र आहेत, पक्ष सोडून द्या। ते ह्या माणसाने मला अशा टायमाला मदत केलेली आहे। आणि महेंद्र नागटे असो किंवा सुधीर पाटील असो, यांचे खूप उपकार आहेत माझ्यावरती। तसेच 30-35 वर्ष इथं मी जेव्हा वार्ड अध्यक्ष होतो, महेंद्र नागटे साहेबांनी जयश्री खराच्या टायमाला तिला निवडून आणायचे दांगट आपल्याला कुठल्याही परिस्थितीत। यांनी सुधीर पाटील यांनी सुमन नगर पासून तर आमचा वार्ड होता पंचमुखी हनुमान मंदिर, प्रभाकर म्हात्रेपर्यंत, सिद्धी गरिमापर्यंत। पण महेंद्र नागटेला मानलं पाहिजे आणि सुधीर पाटीलला ह्या एरियाचं समर्थन, नगरचं सगळं, त्याच्या डोंगरे सुद्धा होते, यांनी निवडून आणलं। आणि त्याचं काय माहितीच नव्हतं, पण तरी सुद्धा निवडून आणलं। तर असे दोन हिरे आहेत, यांना मी नमन करतो। आणि आज सुद्धा मी ह्या बाजूला आलो, साहेबांनी सकाळी फोन केला, विटीहून निघल्यावर फोन केला, साहेब दांगट कुठे आहेत, अभिनंदन करायचंय, वाढदिवस आहे तुमचा, मी येतो, तुम्ही येऊ नका। नाही म्हणलं साहेब मी येतो, तुम्ही थकून आले दिवसभर आणि मी सुद्धा आज दिवसभर पळतोयच आहे। तर मला माझं भाग्य आहे की असे मला जोडीदार आहेत आणि असे शेवटपर्यंत मी जोपर्यंत जीवित आहे तोपर्यंत असे जोडीदार माझ्या सोबत राहावे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि त्यांच्या परिवाराला सुख लाभो, शांती लाभो, आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जेवढे शिवसैनिक असतील सगळ्यांना देवानी सुखाचं ठेवावं, आनंदात ठेवावं, आरोग्यदायी ठेवावं ही प्रार्थना करून इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। साहेब, माझे मित्र पण बोला आणि गुरुवर्य पण बोला। गुरुवर्य बोललं तरी खूप छान वाटेल, कारण माझ्यापेक्षा वयाने ते मोठे आहेत, अनुभवाने मोठे आहेत। असे आमचे दांगट साहेब माझे जवळजवळ नाही बोललात तरी आज 40-45 वर्षापासून आमचे जवळीक संबंध आहेत। राजकारण हा बाजूला विषय राहिला, पण समाजकारण काय, ह्या समाजाचं कारण, राजकारण बाजूला राहून आम्ही समाजकारण कसं करायचं, काय नाही करायचं हे आम्ही दांगट साहेब आम्ही संगती मिळून नेहमी करतो। लोकांच्या सदैव उपयोगी पडणं, लोकांचं काही सुख असो, दुःख असो, काही असो, कोणाचं हॉस्पिटलचं काम असो, माहीत असो, पोलीस स्टेशन असो, RTO असो, BMC असो, कोणतंही कार्य असो, लोकांची कुठलीही समस्या असो, गटाराची समस्या असो या शौचालयाची समस्या असो, कुठलीही ड्रेनेजची असो, कोणतंही काम असो, ते आपण कसं करायचं, कोणाशी कसं गोड बोलून कसं करून घ्यायचं हे शिकावं, ते दांगट साहेबांकडून शिकावं। एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या गोरगरीब माणसाला खरोखर पैशाची सर, किस तरह से आप लोगों को धन्यवाद करेंगे जिन्होंने आज आपको आपके बर्थडे की बधाइयाँ दी हैं? आज सुबह 6:30 बजे से जो लोगों ने कार्यक्रम और जो मेरे प्रति भाव बताया, प्रेम बताया, उसके लिए पहले मैं उनको उनके चरण छू के माफ़ी मांगता हूँ
कि उन्होंने इतना बड़ा जो कार्यक्रम रखा नौजवान में, सब सीनियर सिटीजन थे। दूसरा कार्यक्रम हुआ मेरे परम मित्र नगर सेवक महादेव शिगवन और चौधरी साहब धर्मराज चौधरी, श्रीनिवास शुक्ला जी महामंत्री है जिला के, और राजाराम उपाध्याय जो सचिव है जिले के। तो ये सब ने मिलके आज चेंबूर नाका विधानसभा ऑफिस में जो मेरा सेलिब्रेशन वार्ड ये जन्मदिन का मनाया, तो मैं उनके सबके आभार व्यक्त करता हूँ। दूसरी बात, इतनी मेरे को इज्जत देते हैं, ये उनका बड़प्पन है। आज पार्टी में अच्छी प्रतिमा के तौर पर लोगों ने मेरे को आज जो बधाई दी, तो अच्छी कोई मेरी काम की सूची होगी, उसके लिए लोगों ने मेरे को बधाई दी है। उसके बाद गणेश नगर सर का बर्थडे है, तो आप उन्हें कैसे बधाइयाँ देंगे? मेरा नाम शेख शमसुद्दीन है। मैं वासीनगर इस्लामपुरा में रहता हूँ और 10 साल से मैं दागड़ साहब को जानता हूँ। और मैं मुस्लिम, हमारे जितने समाज हैं वहाँ ईद के दिन आते हैं, गुलाब का फूल देते हैं। मुस्लिम भाई से भेदभाव बिल्कुल नहीं रखते हैं और उनकी बहुत अच्छी आदत है, जब भी ईद मिलादुन्नबी हो। और हमारे उधर जितने भी मुसलमान भाई हैं, इमाम साहब है, जितने नमाज पढ़ के निकलते हैं उनको गुलाब देते हैं। और वो बोलते हैं भाईचारा होना चाहिए, एकता होना चाहिए। और वो ग्राउंड से जुड़े हुए हैं और मैंने खुद उनके प्रोग्राम में गया हूँ, कैंसर में, वहाँ पे पीड़ितों की मदद की है इन्होंने बहुत। और जो भी मैंने देखा हूँ कि कोई भी बच्चे घर में राशन नहीं है, गरीब बेवा है, यतीम है, बच्चे को इलाज नहीं है और दवा को नहीं है, मैंने खुद देखा हूँ उनको पैसे देते हुए, उनकी मदद करते हुए। और ऐसे आदमी बहुत कम होते हैं और भगवान करे, अल्लाह करे उनकी लंबी उम्र हो। और उन्होंने कोशिश किया कि मैं एकदम मौका मिले, तो भगवान अल्लाह से प्रार्थना करता हूँ कि उनको एक मौका मिले और काम करे और अच्छी ज़िंदगी, उनकी लंबी उम्र हो। हम सब की यही शुभकामनाएं और लंबी उम्र हो और कुछ अच्छे बर्थडे हम लोग और इसी तरह से हो। आता माझी दांगट साहेबांची जी ओळख आहे ती 25 वर्षापासून, ह्या 25 वर्षापासून का, तर त्यांनी मी पाहिलेले जे नगरसेवक आमच्या वार्डामध्ये, त्यावेळी आमचा वार्ड 174 होता आणि त्यावेळी पहिला दांगट साहेब जेव्हापासून सुरू झाले, शरद कांबळे म्हणून नगरसेवक होते, त्यांच्यासाठी पण भरपूर मेहनत घेतली व त्यानंतर जयश्री खरात झाले, त्यांच्या एरियातल्याच होत्या त्या, आणि त्यासाठी आणि स्वतः असं हे विचार केलं नाही की मला काय मिळू दे माझ्या पक्षाचा, पण पक्षासाठी त्यांनी एवढं केलं। त्यानंतर महादेव शिगवण हे त्यांचे परम मित्र होते आणि त्यांच्यासाठी त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे आणि भाजप पक्षासाठी त्यांनी एवढं कार्य केलेलं आहे की मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे। आज आमचा वार्ड, त्यांचा एरिया आमच्या वार्ड नसला तरी पण त्यांचे सहकारी आमच्याबद्दल कधी, दांगट साहेब माझ्यापेक्षा वयाने मोठे, पण कधी आम्ही वार्ता करताना ते कधीच तो मोठा आहे छोटा म्हणजे सुधीर पाटील यापर्यंत त्यांच्याशी कधी अरे दांगट साहेब भंकस, म्हणजे आम्ही एक प्रकारे कार्य करत असताना ते असं पाहिलं नाही की छोटा मोठा। आणि दांगट साहेबांनी सुमननगर आमच्या विभागामध्ये खूप वेळा भरपूर जणांना मदत केलेली आहे व असे दांगट साहेब आहे। त्यामुळे आजही आम्ही खूप दिवसांनी त्यांना जरी भेटतो, आमचं वाढ नसतं, पण आमच्या मनामध्ये दांगट साहेब दांगटच राहतील आणि दणकटच काम करतील आणि पक्षासाठी पण। आज आमच्या शाखेमध्ये येऊन त्या शाखेमध्ये आम्ही त्यांचं ह्यासाठी आम्ही त्यांचं शुभेच्छा देतो शाखेमध्ये, कारण आमचे परममित्र सगळे आणि आम्ही पक्ष वगैरे बघत नाहीत, आम्ही एकत्र राहतो। त्या हिशोबाने हे शाखेमध्ये आले म्हणून काही गैर नाही, पण ते हर वर्षी शाखेमध्ये येतात आमच्या आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।